नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. निलेश राणेंना शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. भाजपकडून ऑफर पण शिंदेंना सोडणार नाही. आमदार निलेश राणे यांची प्रतिक्रिया. रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमधील वाद विकोपाला. गावात नाही पत आणि नाव गणपत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची आमदार महेंद्र दळवी यांच्यावर टीका. नाना पटोले मानसिक संतुलन बिघडलेले नेते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची नाना पटोलेंवर टीका. सुधीर मुनगंटीवार यांनी लावलेली 33 कोटी झाडं गेली कुठं. खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल. बीएलओ अधिकाऱ्यांच्या मानधनात दुपटीनं वाढ. अधिकाऱ्यांना 6,000 वरून 12,000 रुपये मिळणार. केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. बारामती, फलटण, महाबळेश्वर नगर परिषद निवडणूक पुढे ढकलली. 20 डिसेंबर रोजी होणार या नगर परिषदांसाठी मतदान. पुणे महानगरपालिका निवडणुकीत 20 जागा द्या. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी. फोडाफोडीमध्ये भाजपचं आयुष्य चाललंय. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंची भाजपवर टीका. अजित पवार धनंजय मुंडेंना का सांभाळत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सवाल. भाजपचा आत्मा मुंबई महापालिका निवडणुकीत अडकलाय. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांची भाजपावर टीका. महायुती म्हणजे फेविकॉल का मजबूत जोड. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. निलेश राणे आमचे नेते आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. जो भी है देवाभाऊ ही है. नंबर 1 हा नंबर 1 असतो. नंबर 2 ला काही महत्व नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. पुण्यापाठोपाठ मुंबईतही शेकोटी पेटवण्यावर बंदी. प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा निर्णय. उघड्यावर कचरा जाळण्यावरही मुंबई महानगरपालिकेकडून बंदी. 2024-25च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा. तेजश्री प्रधान, अरुण कदम यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर. कुणी माहिका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य.